त्यानंतर आपण काय पाहायचं आपल्याला आता कूड बघायचा. कूडचा अर्थ जो आहे तो शकते. तुम्ही कोणी शकतो म्हणू शकता, कोणी शकते असे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी कूड कधी वापरायचं तर भूतकाळातील तुमच्या पास्ट टेन्स मध्ये काही क्षमता असतात, तुमचे जे गट्स आहेत ते तुमच्यात यू हॅव पॉवर, तुमची जी काही क्षमता आहे ते दाखवण्यासाठी, किंवा मग नम्रपणे पोलाइटली यू हॅव पोलाइटली टू रिक्वेस्ट द अदर, दुसऱ्याला पोलाइटली रिक्वेस्ट करण्यासाठी, विनंती करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतोय. किंवा मग कमी शक्यता, आपण नाही म्हणत का आता खूप वेळ झालाय, नाव सोले शी कुड कम, तो येऊ शकण्याची म्हणजे येण्याची शक्यता फार कमी, शी कुड कम, ती कमी येऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे कमी शक्यता दर्शवण्यासाठी. जसं या ठिकाणी काय म्हणजे एक्झाम्पल आपण उदाहरण काय बघायचं, आय कुड स्विम. आता काय झालंय या ठिकाणी आपण सुरुवातीलाच काय बघितलं की भूतकाळातील क्षमता दर्शवण्यासाठी, म्हणजे होऊन गेलेल्या काळातील क्षमता. तुम्ही म्हणू शकता नाउ आय एम से, मी म्हणतोय काय आय कुड रन फास्ट व्हेन आय एम यंग, मी जवान होतो त्यावेळेस मी खूप जोरात पळू शकत होतो. आय कुड मेमोराइज एव्हरीथिंग व्हेन आय एम इन स्कूल टाइम, मी शाळेतल्या सगळ्या आठवणी मी त्यावेळेस मी मेमोराइज करू आठवण करू शकत होतो, लक्षात ठेवू शकत होतो. व्हेन आय एम स्टडींग, मी ज्यावेळेस शिकत होतो किंवा अभ्यास करत होतो. ओके, ऍट दॅट टाइम. तसं आय कुड सी व्हेन आय वॉज 5, जेव्हा मी 5 वर्षाचा होतो तेव्हा मी काय चांगला पोहू शकत होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी अजून वाक्य बघूया. तुम्हाला मी सांगितलं तुझं काय म्हणलं या ठिकाणी, हे विनंती आहे. कुड यू हेल्प मी, मदत करा, तुम्ही मला मदत कराल का. कुड यू कम विथ मी, तुम्हाला सोबत याल का. कुड यू गिव्ह मी, तुम्हाला ते द्याल का. एव्हरीथिंग जे तुम्हाला काय करायचं आहे मदतीमध्ये नम्रपणे पोलाइटली, म्हणजे तुम्ही मला मदत कराल का. ज्यावेळेस तुम्हाला पोलाइटली नम्रपणे समोरच्याकडनं काही मागायचंय ऍट दॅट टाइम यू कॅन यूज द गुड वर्ड्स. डू यू अंडरस्टँड? Yes, I understand. Now let's see the another point to be shall. आता आपण shall म्हणजे या ठिकाणी होईल, या shallचा अर्थ होईल आहे. ठीक आहे, मग होईल म्हणजे काय या ठिकाणी आपल्या या ठिकाणी वापर कसा होतोय, सूचना देण्यासाठी केला जातो, परवानगी देण्यासाठी. ठीक आहे, या ठिकाणी नोटीस, यू कॅन नोटीस आणि यू कॅन आल्सो टेक अ परमिशन टू फ्रॉम द अदर पर्सन. जसं की एक्झाम्पल उदाहरण काय घ्यायचं आपलं, shall we go to the school. काय आणलं या ठिकाणी, आपण आपण शाळेत शाळेत जाऊया जाऊया का. का? काय आपण आपण शाळेत जाऊया का. काय म्हटलं आपण, Shall इन दिस सेंटेन्स हियर डिड नॉट शो द फोर्स केलेलं नाही तर नाही सर. हियर इज ओनली रिक्वेस्ट, पोलाइटली रिक्वेस्ट. हे आपण शाळेत जाऊ का. शॅल यू गो टू स्कूल, शॅल यू कम विथ मी, तुम्हाला सोबत येशील का. Yes sir. शॅल यू प्ले, चला आपण खेळूया का. शॅल यू स्विम, चला आपण पोहूया का. शॅल यू डान्स, चला नाचूया का. शॅल यू क्राय नाही म्हणू शकत आहोत, शॅल यू क्राय हम उराडायचं का, चला रडूया का असं म्हणूया. शॅल यू लाफ, आपण हसूया का. शॅल यू वर्क, आपण काम करूया का. ठीक आहे. Yes sir. शॅल यू फाईट बिटवीन यू अँड मी, आपण फाईट खेळूया का. एव्हरीथिंग व्हेन यू डू at that time you can use, when you use the politely word, not a forcefully, at that time you use the shall word, it's means होईल असं त्याच्या अर्थाने या ठिकाणी म्हणजे सूचना देणे किंवा परवानगी घेण्यासाठी, तेही कशी पोलाइटली नम्रपणे. त्यानंतर आपण पुढचं काय बघायचं आपल्याला, त्या ठिकाणी बघू शुड. आपण बघितलंय कॅन कुड, त्यानंतर शाल शुड. ठीक आहे, मग या ठिकाणी शुडचा अर्थ काय जनरल पाहिजे, इफ यू वांट इट एनिथिंग, त्या प्रकारे शूडचा म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे, समजा या ठिकाणी सल्ला द्यायचा असेल, सल्ला देण्यासाठी किंवा या ठिकाणी कर्तव्य किंवा मग अपेक्षा व्यक्त करण्यासाठी सल्ला देणे असेल किंवा कर्तव्य किंवा तुमची अपेक्षा व्यक्त करायची, ती कसं या ठिकाणी उदाहरणार्थ आपल्याला काय बघायचंय बघा. यू शुड स्टडी
म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी तू रोज अभ्यास करायला हवा. यू शुड स्टडी डेली. तू रोज अभ्यास करायला. यू शुड एक्सरसाइज डेली. तू रोज व्यायाम करायला हवा. यू शुड वर्क डेली. तू रोज काम करायला हवं. यू शुड ब्रश. तू रोज दात घासायला हवं. यू शुड ईट. तू रोज जेवण करायला हवा. ठीक आहे. हवं हवा म्हणजे हवं. आपल्या वाक्यानुसार आपण ते घेऊ शकतो. तसं वी शॅल रिस्पेक्ट एल्डर्स. आपण मोठ्यांचा आदर करायला हवा. यू शुड काय म्हणले यू शुड रिस्पेक्ट एल्डर्स. आपण मोठ्यांचा आदर करायला हवा. या स्वरूपामध्ये आपण शूडचा वापर हा करू शकतो. यू शुड. ओके. पुढचा घटक घ्यायचा आहे. चला हे पुसून घ्यायला लाल.